माई मावशी अजून घरी कशी नाही आली? माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कधीच असं होत नाही. हॅलो चंदे, आज काय? आज काय सोमवार नाही, मंगळवार. वार नाही रे चंद्या, आज काय असतं? हा आज ना मधुकृष्ण त्रयोदशी आहे. नाही यार चंद्या, तू असं कधीच वागत नाही. अरे काय ना, सकाळपासून जाम गर्दी आहे रे दुकानात. म्हणजे मला ना एका सेकंदाची सुद्धा उसंत नाहीये. ठीक आहे, ठेवतो. अरे नाही नाही नाही, तू बोल 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 बोल. आता म्हणजे गर्दी कमी आहे, तू बोल बोल बोल. आज सकाळपासून माई मावशी दिसलीच नाही रे. हो, तिला भेटल्याशिवाय घराबाहेर पडायची सवय नाही मला चंद्या. चुकल्यासारखं होत. आज मला न भेटता कशी गेली? तिकडे आली होती का रे? नाही नाही. आली तर सांग तिला, मी तिची मनापासून वाट बघतो. हो 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 हो. तिला भेटलं नाही तर दिवस पूर्ण होत नाही माझा. तिला सौरभा, माझा ऐक रे. आण रे कोणीतरी जोडीदार. मग बघ, मी सुद्धा लगेच आबोला सोडे. हॅलो मॅडम, मी फर्निचरच्या दुकानामधून बोलतोय. बोला. मॅडम, तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की तुमचं बिल रेडी आहे. बर. आम्ही 10% सूट ही दिलेली आहे. अरे वा, पण का? डिस्काउंट का? मॅडम, आम्ही वाढदिवस असला की देतो डिस्काउंट. अहो, पण माझा वाढदिवस नाहीये. मॅडम, तुमच्या मिस्टरांनी फॉर्म भरलाय, सौरभ पटवर्धन. त्यांचा वाढदिवस आहे ना? हो हो, बरं, थँक्यू. पट्याचा वाढदिवस मी कशी काय विसरले? काय बाईसाहेब, कसला विचार करता एवढा? आज पट्याचा वाढदिवस आहे आई. अरे वा. मी दिवसभर त्याच्या बरोबर होते, पण मी त्याला विशच नाही केलं, कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं. अरे पण मग दिवस कुठे संपलाय? अजून कर की फोन. तू आता फोन केलास ना, काय मस्त मस्त वाटणार आहे बघ त्याला. कर ना. कर. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday, dear Saurabh. Happy birthday to me.
हॅलो. पट्या खाली ये ना. मी खालीच आहे. हो मला दिसत नाहीये. तुम्हाला कसं दिसेल? मी माझ्या घरी आहे ना. मी पण. काय? हो. तुम्ही माझ्या घराच्या खाली आहात? येस. काय करताय? आधी तुझी वाट बघत होते पण आता प्लॅन बदललाय. ये ना. नको नको ते. बरं मी वर येते. नाही नाही, आलो 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 मी आलो. बोला. पट्या डोळे मीठ. हा? डोळे मीठ. मीठ. ऐका ना असं वाईट दिसतं बाहेर. मी दुसरीकडे बघतो ना. हा लवकर. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते हॅपी सॉरी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Patya. Happy birthday to you. अरे भरव भरव ना गधड्या. But I'm sorry. Very sorry. का?
मी सगळ्यात शेवटी विश केलं ना तुला? नाही, तुम्ही पहिले आहात. पट्या, हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. बाय. गुड मॉर्निंग. तू माझ्याशी बोलणार नाहीस? तू लग्न न करण्याचा हट्ट सोडणारस का? ए मोरू एडके, ए कमरेत मोडके, ए मोरू एडके, ए कमरेत मोडके, ए मोरू एडके, ए कमरेत मोडके. ए नालायकांनो, अरे तुमच्या बापाला जाऊन विचारा मोरोपंत एडके म्हणजे काय चीज आहे ते. अरे तुमच्या बापाचे कुले रंगवले तसे चापट्या देऊन. तुम्हाला येऊन दाखवू का कसे रंगवले ते? हा, येऊ येऊ येऊ. काय कोण चिडवते माझ्या वडिलांना? हा, केलं ना तर तोडी तोडेन एकेकाची, कळलं का? पुष्पवली नाम सुन की नाजूक वेळ समजत का? नागिन आहे मी, नागिन. थोतवीत मारेन एकेकाच्या. चल बरोबर आहे. चल, बघत बसली रप्पांकडे. रोज रोज त्रास देतात. अप्पा आज जा, खाली पडाल नाही तर. ओ अरे हो. एक एक वल्ली, आहो. काल तुझ्या सौरभ भाऊजींचा वाढदिवस होता का? हो होता ना. पाकिट आणले, द्या इथे. मी कशाला आणू? काल तिने केक आणला होता ना, सौरभची मैत्रीण. बघितलं मी रात्री. खूप खुश दिसत होते दोघं एकत्र. हो. पण मी काय म्हणते, तुमचा मुलगा आणि तुमची सून खुश नाही आहेत का एकत्र? नाही म्हणजे सारखी भांडतच असतात, आवाज येतात आम्हाला. स्वतःच बघा ना, आमच्या फाटक्यात कशाला पाय घालताय? आल्या मोठ्या केक कापत होते, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. कठीण आहे, सगळं कठीण आहे. शर्ट दे ना. देते ना, शर्ट देते, बातमी सुद्धा देते. तुझा भाऊ ते मैत्रिणीला घेऊन येणार आहे राजमार्गाने आपल्या घरात. भेटीकाठी सुद्धा सुरू झाल्यात, लपून छपून, रात्री अपरात्री आपल्या वाड्याच्या बाहेर. भाऊजींचं वय काय, ते वागतात काय? शी. हळू हळू हळू, शर्ट फाटेल. तू नको त्या गोष्टीचा राग नको त्यावर काढू नकोस. आलात? तेच म्हणलं मी, तुम्ही कशाने आलात अजून? सासूरवास करायची एकही संधी सोडत नाही. आता तुझ्यासारखी सून असल्यावर सासूरवास करायची संधी कोण कशाला सोडेल? ओ, मी सून नाहीच आहे तुमची, मावस सून आहे मी. माझी सासू तिकडे आहे ढगात, कळलं? खरं आहे ग बाई, पण मी काही ते विसरले नाहीये. तुला सांगू का, ती असती ना तर तुला चांगली ताब्यात ठेवली असती. अगं तुलाच काय, तुझ्या जावेला सुद्धा, म्हणजे सौरभच्या बायकोला. ओ गप बसा, हो गप बसा. काय भाऊजींचं लग्न का त्रास देता तुम्ही मला? खोटं वाटते का तुला? थोडे दिवस थांब, म्हणजे तुझं तुलाच कळ. हे जे तुम्ही फूस लावता ना, म्हणून भाऊजींच्या मनात ते नसते विचार सुरू झालेत.
अगं तू आणि आप्पा आहात ना म्हणून तो बिचारा लग्न करत नाही. आता तो एकटा पडला ना बिचारा. एकटा नाहीच आहे भाऊजी, एकटे नाहीच आहे. ती मैत्रीण आहे ना त्यांच्या बरोबर, आली होती वाढदिवस साजरा करायला, केक कापायला. रात्री अपरात्री लोक बोलतायत आणि आम्ही ऐकतोय. एवढंच तुला वाटतंय ना, मग तू साजरा करायचा होतास वाढदिवस. नको, पण आता त्याची काही गरज नाही. आता मी त्याच्यासाठी बायकोच आणणार आहे. मग एकदा लग्न झालं ना की मग. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भाऊजींचं चांगलं झालेलं मला बघवणार नाहीये, भाऊजींचा संसार झालेला मला बघवणार नाही, भाऊजींचं भलं झालेलं मला बघवणार नाही, असंच म्हणायचं ना तुम्हाला? एक काय 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 झालं वल्ली? भाऊजी, आज तुम्ही सुट्टी घ्या. तुमचं नाव नोंदवून टाकूया आपण. काय काय झालंय? या बघा ना मावशी काय बोलतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं भलं झालेलं मला बघवणार नाही, तुमचं लग्न झालेलं मला बघवणार नाही. ते काय नाही भाऊजी, आज आपण तुमचं नाव नोंदवून टाकूया, तुमचं लग्न करून टाकूया. म्हणजे त्यांना कळेल की तुमचं भलं झालेलंच मला हवंय. पण भाऊजी काय हो, रात्री अपरात्री इकडे बाहेर वाढदिवस साजरा करणं, एकटं. शे, लोक बोलतायत आता बाहेर. आता मी कोणाला काय काय उत्तर द्यायची सांगा. नाही नाही, कोणाला काही उत्तर देऊ नकोस, तू गप्प बस. उद्या लग्न झालं ना की मग. तू येतोस? अरे नाही, मला आवरायचं अजून. तू जा. सावकाश जा. वल्ली येतो. भाऊजी आले आणि म्हातारी गप्प का झाली? हे काय नवीन नाटक आहे? आता मला थोबाड बघत उभं राहणार आहे? अरे ते वाळ्यात टाक, बादली घेऊन जा आतमध्ये. जा लवकर. सगळं मलाच करायला लागणार आहे असं वाटायला लागलं. 7 काय दिवस बघायला लागणार आहेत काय माहिती. 8 वल्ले, काय आहे या पोह्यामध्ये 8 मिरच्या आणि फक्त 2 शेंगदाणे. फक्त 2 शेंगदाणे, एवढं दारिद्र्य. मुलीच्या घरी राहत असलो म्हणून काय झालं, म्हणजे मला काय आश्रितासारखं वागवणार आहेत की काय? तुमचं काय आहे आप्पा? माझ्यावर सुद्धा थोड्या दिवसांनी तीच वेळ येणार आहे. कारण मावशी तिकडे माझी शेवटची लिग्ने असं करत बोंबलत फिरतायत आणि ते भाऊजी मैत्रिणी गोळा करत फिरतायत. बापरे, म्हणजे सौरभराव लग्नाला तयार झालेत की काय? नाही, मी तर होऊच देणार नाहीये, पण थोड्या दिवसांनी तीच वेळ येणार आहे असं वाटायला लागलंय मला. तरी चौकात लग्न लावेल भाऊजींचं, लाज वाटत नाही कोण? अप्पा, मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी एक काम करू का? काय? एटीएमच्या ऑफिस मध्ये फोन करते आणि त्या भवानीचा पत्ताच घेते. चालेल चालेल चालेल. तसंच करते. हॅलो नील, अरे काय करतोस? फोन आणि लॅपटॉप पाडशील खाली. हो मॅम, आज हे वायफाय चालतच नाहीये म्हणून मी आपल्या फोनचे इंटरनेट देत होतो, पण ते पण साथ देईना. माझा मोबाईल घेतो. सॉरी. हा बोल आई. काही नाही, ऑफिसचं काम करत होते. आई, तू कोकणातून मला हे सांगायला फोन केलास का? तुझी मुलगी मोठी झाली आता. अगं तिला कळतं घर कसं सांभाळायचं, मुलीला कसं सांभाळायचं. इतकी वर्ष या दोन्ही गोष्टी करून ऑफिसचं काम मॅनेज करते की नाही? हो लावते. देवाला दिवा लावते, उदबत्ती लावते, तुळशीला पाणी घालते. आई मी जरा करू तुला फोन? आलाय वाटतं कोणीतरी. करते.
दिल तुला गेटचा आवाज आला का रे? मला तर तुमच्या आईचा कोकणातला आवाज ऐकू येत होता. ती जरा मोठ्यानी बोलते. बरं ऐक ना, मेहता आणि मेहताचं कोटेशन रेडी ठेव. हो ते होईल पूर्ण. आज आज कुठवर नाव काही एक हाऊस असते बाई लोकांना.